नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळं त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया घातांक, इंडायसेस, ट्रिक्स, टाइप वाईज प्रश्न, भाग 5वा. आजच्या या 5व्या भागामध्ये आपण 8वी स्कॉलरशिप नवनीत स्वाध्याय 10.2 व 10.3 सोडवून घेणार आहोत. ठीक आहे, तर बघूया आजचा पहिला प्रश्न. आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर तुमच्या येतोय. आजचा पहिला प्रश्न. हा, आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर लिहितो मी. a⁴x कंसाचा y वजा z गुणिले a⁴y कंसाचा z गुणिले x वजा x गुणिले a⁴z कंसाचा x इंटू y बरोबर किती? हा प्रश्न आहे. नवनीत स्वाध्याय 10.2 मधला पहिला प्रश्न. हा प्रश्न 2017 साली 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता कसं सोडवायचं, तर पाया समान आहेत, पाया सर्व ठिकाणी कसे समान आहेत. त्यामुळे काय करायचे, जो घातांक दिलेत, घातांकामध्ये कंसाच्या आधी घातांक दिले, बाहेर दिलेले आहेत, बाहेर द्विपदी दिलेली आहे, तर या द्विपदीचा गुणाकार करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ठीक आहे, कशा पद्धतीने करायचंय लक्ष देऊन पहा. ओके, एचा घातांक x इंटू वाय, एक्स वाय, एक्स ने मी y ला गुणाकार केला. आता ह्या x ने मी z ला गुणाकार करतोय, वजाला वजा x इंटू झेड, एक्स झेड. समजतंय? हो सर. गुणिले ए ए वाय इंटू झेड मायनस वाय इंटू एक्स. या वायनं झेडला मल्टिप्लाय केलं, या वायनं वजा एक्सला मल्टिप्लाय केलं, गुणिले झेड इंटू एक्स, झेड इंटू वाय. इथपर्यंत कोणाला काही अडचण नसेल, बरोबर आहे? हा, हो आता सर. ही जी मांडणी आहे, ही जी मांडणी थोडी व्यवस्थित करून घेतो मी, म्हणजे खुद क्रमवार एक्स वाय झेड ह्या क्रमाने अक्षर लिहितोय, म्हणजे तुम्हाला वजा बेरीज करायला थोडं सोपं जाईल. ठीक आहे, बघा एक्स वाय वजा एक्स झेड गुणिले वाय झेड वजा एक्स वाय. काय केलं, इथं वाय एक्स होतं, फक्त एक्स आधी घेतले इथं आणि वाय पुन्हा घेतले, काही बदल केला नाही मी. ओके, फक्त एवढाच बदल केलाय. गुणिले एक्स झेड, फक्त एक्स आधी घेतले, झेड पुन्हा घेतले, क्रमाने घेतले, वजा वाय झेड, इथं आधी वाय घेतले पुन्हा झेड घेतले, काही बदल केला नाहीये. कळतंय? आता घातांक पाया समान आहेत, पाया समान असेल तर घातांकाची काय होते रे? बेरीज. एक्स वाय वजा एक्स झेड अधिक वाय झेड
वजा एक्स वाय अधिक एक्स झेड वजा वाय झेड. हा घातांकाची बेरीज केली. आता याच्यामध्ये समान समान जे आहेत, एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल आणि समान असेल तर ते काय होणार, कॅन्सल होणार. ठीक आहे. एक्स वाय, पॉझिटिव्ह एक्स वाय निगेटिव्ह एक्स वाय कॅन्सल. पॉझिटिव्ह वाय झेड निगेटिव्ह वाय झेड कॅन्सल. निगेटिव्ह एक्स झेड पॉझिटिव्ह एक्स झेड कॅन्सल. ठीक आहे. राहिलं काय, काहीच नाही राहिलं, म्हणजे सर्व वजा झालं, म्हणजे काय राहिलं, शून्य राहिलं. एचा शून्य भागात. एचा शून्य भागात म्हणजे काय असतं, उत्तर सांगा. एक. एक. हा. एक. कुणाला काही शंका असेल तर विचारा. समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. हम्म. ठीक आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. थांबा एक मिनिट. हा बोला. लिहायचं राहिले. हा बरं, लिहा लवकर. लिहा किंवा रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ युट्यूबला येतो, त्यावेळेस पण तुम्ही लिहू शकता एखादी गोष्ट राहिली असेल तर. ठीक आहे. हा, व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. आज नवीन कोण जॉईन झाले पहिल्यांदा, खेतमाई जॉईन झाले बहुतेक. तुमचं नाव रिनेम करा. V2101 दिसतंय बघा मोबाईलचं नाव. तिथे काय करायचं, पार्टिसिपेंट मध्ये जायचं, रिनेम नावाचं ऑप्शन असतं, तिथं नाव रिनेम करायचं, नाव आणि शाळेचं नाव टाकायचं. हा, V2101 दिसतंय बघा. ओके. हा. आणि रिअलमी एक दिसते बघा, रिअलमी RMX3511, त्याची सुद्धा नाव रिनेम करा. ठीक आहे. ज्याचे नाव पुढे रिअलमी दिसतंय बघा. हा. ओके, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नवनीत स्वाध्याय 10.2 मधला दुसरा प्रश्न. ऍक्च्युली दुसऱ्या प्रश्नासारखा प्रश्न तुम्ही घेतलेला आहे, खरं तर हा प्रश्न तुम्ही सोडवणं आवश्यक आहे, तुम्ही सोडवणं. ठीक आहे, तरी पण घेतो आज. आज काही नवीन विद्यार्थी तुम्ही 0.000000 0000 27 बरोबर. सॉरी, 0.27 गुणिले 10चा एक्स घात. तर एक्स बरोबर किती? हा, V2101 कुणाचं मोबाईलचं नाव दिसतंय बघा, चेक करा, त्यांनी नाव रिनेम करा. रिअलमी नाव रिनेम करा बरं लवकर. पार्टिसिपेंट मी तुम्हाला सांगतो कसं जायचं, पार्टिसिपेंट नाव दिसते ना, त्या पार्टिसिपेंट मध्ये जायचं. तुमचं V2101 दिसते ना, तिथं क्लिक करायचं, तिथं रिनेम नावाचं ऑप्शन येते, तिथून नाव रिनेम करायचं. ओके. हा, नाव रिनेम करा पुढच्या गणितापर्यंत. हा. आता बघा कसं सोडवायचं. आता या प्रकारचा प्रश्न आपण काल सोडवलंय की नाही? तुम्हाला नंतर मोठं झाल्यावर कळेल. कोण बोलतोय रे? नेहा बर्गे, काय आवाज येतोय? हा. काय करायचं तर पहिल्यांदा हे जे आहे दशांश अपूर्णांकातलं, त्याला घातांकी स्वरूपात लिहून घ्या. 27ला 27 लिहिले मी पहिल्यांदा, गुणिले 10चा कितवा घात, आता वजा घात असणार आहे, कितवा घात असणार आहे मोजा. 1 2 3 4 5 7 10. 10चा वजा 10वा घात. 10चा वजा 10वा घात का, कारण शून्य पॉईंटच्या पुढे 10 अंक आहेत म्हणून 10चा वजा 10वा घात आपण घेतला. बरोबर आहे. 0.27 गुणिले 10चा एक्स घात. आता बघा राईट हँड साईडला काय आहे, 0.27 आहे. मग लेफ्ट हँड साईडला पण काय घ्यायचं, 0.27 घ्यायचंय. मग 0.27 जर मी लेफ्ट हँड साईडला घेतलं, त्याचा अर्थ 2 दशांश वाढवले. 2 दशांश वाढवले तर या घातांकामधून 2 अंक कमी करा, म्हणजे 10चा 10वा घात जो होता तिथं काय येणार आहे, 10चा 8वा घात येणार आहे. समजतंय? हो सर. अगं 27च्या आधी मी दोन दोन पॉईंट वाढवले ना, 2 दशांश वाढवले ना, म्हणून 10चा 8वा घात घेतला. 2 दशांश वाढवले, 2 दशांश वाढवले म्हणून 10 मधून 2 वजा केले, म्हणून मी 10चा 8वा घात घेतला. समजते का स्त्रिया? हा, लक्ष देऊन या, बघत जा प्रत्येक वेळेस. ठीक आहे, कारण त्याच्या आधीच सांगितलेलं असतं, तू परत विचारत नाही. हा, तर 0.27 गुणिले 10चा एक्स घात. आता बघा 0.27 दोन्ही बाजूला सेम आहे. ओके, ते कॅन्सल झालं. ठीक आहे, राहिले काय, 10चा वजा 8वा घात बरोबर 10चा वजा एक्स, सॉरी 10चा अधिक एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे काय, पाया समान आहेत. पाया समान असेल तर काय असतं रे, घातांक समान. 10 पाया समान आहे, म्हणजे एक्स बरोबर काय आलं, -8 आलं.
समजते? हो सर. हो सर. हाँ रिनीम के नाव ठीक आहे. हाँ ओके. आपण जर तिसरा प्रश्न मी सोडून दिलाय बघा. गुणाकार व्यस्त कसा करायचा तो तुम्हाला येतोय. 3 पद्धतीनं गुणाकार व्यस्त कसं करायचं, पर्यायातला कोणतं उत्तर शोधायचं ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तिसरा प्रश्न मी ड्रॉप करतोय. ठीक आहे. आता आपण जाऊया 4थ्या प्रश्नाकडे. नवनीत स्वाध्याय 10.2 मधला 4था प्रश्न. तिसरा प्रश्न मी ऑलरेडी घेतलेला आहे पहिल्याच्या भागामध्ये. ओके. हा 13 बरोबर 2चा x वा घात प्लस 2चा y वा घात प्लस 2चा z वा घात. तर x प्लस y प्लस z बरोबर किती? ठीक आहे. आता हा प्रश्न सोडवायचा कसा रे? तर आपल्याला काही लॉजिक लावता येत नाही. इथे काय करावं लागतील आपल्याला? किमती ठेवाव्या लागतील. किमती एक्सची काहीतरी अंदाज किंमत घ्यावी लागेल, वायची काहीतरी अंदाज किंमत ठेवावी लागेल, झेडची काहीतरी अंदाजी किंमत ठेवावी लागेल. आता बघा 13 बेरीज कशी येऊ शकते थोडं चेकआउट करा. समजा दोनचा एक्स वा घात, जर मी 2चा शून्य वा घात घेतला, 2चा शून्य वा घात घेतला तर उत्तर काय येतं? 1 येतं. ठीक आहे. समजते ना मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. त्यानंतर 2चा वाय म्हणजे काय घेतला मी? वायचा 2चा दुसरा घात घेतला. वाय म्हणजे 2चा दुसरा घात घेतला. 2चा दुसरा घात काय येतो रे? 4 येतं. 4. ठीक आहे. आणि झेड म्हणजे काय घेतलं? 2चा तिसरा घात घेतला. मी हे घेतोय मनाने घेतोय कारण आपल्याला हे 8. मनानेच घ्यावं लागणार आहे. 8 येतं. 8. मग आता सर्वांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 12 आणि 1 13 येतं का? हो सर. हा तर हेच इथं आता मांडावं लागेल आपल्याला. हेच इकडे आपल्याला मांडावं लागेल. ठीक आहे. 13 बरोबर 2चा शून्यवा घात बरोबर 2चा दुसरा घात बरोबर 2चा तिसरा घात. मग तुम्ही काय घेतलं रे? एक्स बरोबर 0 घेतलं, वाय बरोबर 2 घेतलं, तुम्ही झेड बरोबर 3 घेतलं. हे तुम्ही मनाने घेतलेलं आहे. ठीक आहे. सोडवण्यासाठी आपल्याला 13 उत्तर आले. मग 13 उत्तर येते का चेक करूया. 2चा शून्यवा घात 1, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात किती आहे? 8. आणि 13. बघा राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड इक्वल झाली. म्हणजे आपलं हे एक्स वाय झेडच्या किमती बरोबर आहेत. आपल्याला विचारलंय काय? एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर किती विचारलंय? 0 अधिक 2 अधिक 3 किती येते सांगा? सर झेडला 8 लिहिलंय, तुम्ही 3 लिहिलंय. 6. झेडला काय लिहिले मी? 3 लिहिलंय इकडे बघा. x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 2 लिहिलंय ना, तिथे z इज इक्वल टू 3 लिहिलंय. हा बरोबर आहे की. मग एक्स वाय झेड आहेत ना, ह्या घातांकित संख्येत. 2चा शून्य भागात म्हणजे एक्स बरोबर 0 झालं. 2चा दुसरा घात म्हणजे वाय बरोबर 2 झालं. आणि 2चा झेड भागात म्हणजे 2चा तिसरा घात झेड बरोबर 3 आलं. अच्छा. बरं का? हा हो हो. आले लक्षात? हो सर. हे थोडं अजम्पशन गृहीत धरून सोडवायचं होतं उदाहरण. हा आता आपण जाऊया 10.2 स्वाध्याय त्यातल्या 5व्या प्रश्नाकडे. सर 2 मिनिटं लिहून घ्यायचं. हा लवकर लिहून घ्या किंवा रेकॉर्डिंग क्लासमध्ये व्हिडिओ अपलोड केला जातो, त्यात बी तुम्हाला लिहून घेता येतं. ठीक आहे. मग असं लिहून द्यायला वेळ देत बसलं की मग आपलं शिकवायचं राहून जातं. एखादा गणित कमी होतं आपलं, मग असं होतं. हा भूमिका स्क्रीनशॉट घे. येस सर. हा 5वा प्रश्न. 3चा 9वा घात गुणिले 3चा वजा 5वा घात कंसाचा x वा घात बरोबर 27. तर x बरोबर किती? आता अशा प्रकारचे आपण भरपूर उदाहरणं सोडवलीत की नाही? काय करावं लागेल? कोणता विचार करावा लागेल? सांग बरं मयंक. मयंक सांग. कशा पद्धतीने विचार करावा लागेल हा प्रश्न सोडवण्यासाठी? लेफ्ट हँड साईडला घातांक जे आहेत त्याचा पाया 3 आहे. तर राईट हँड साईडला 27चा पाया घ्यायला पाहिजे 3 3 पायाच्या आला सोबत आपल्याला घातांक लिहिला पाहिजे.
आहे का नाही? तर आपलं उत्तर येणार आहे. ओके. सर मग हा बोला. इज इक्वल टू 27 3चा तिसरा घात लिहिला तर हो तेच लिहायचंय की मग तेच करायचंय आपल्याला. ओके तेच विचारत होतो तुला काय करायचं ते. हा आता बघा 3चा 9वा घात गुणिले 3चा 5वा घात यांचा काय रे गुणाकार आहे. गुणाकार आहे तर घातांकाची काय होते बेरीज होते. हा 9 अधिक वजा 5. 9 अधिक वजा 5 काय असणार आहे म्हणजे 9 वजा 5 असणार आहे. 9 वजा 5 काय असणार आहे 4 असणार आहे. म्हणजे 3चा 9वा घात गुणिले 3चा 5वा घात याच्याऐवजी मी काय लिहिलं 3चा 4था घात लिहिलं. हे समजले? श्वेताला समजतंय का? आज पहिलाच दिवस आहे. हो समजते हा दादा पण हा आधीची हा व्हिडिओ पाहावं लागते. मागचे व्हिडिओ बघितलेत ना? घातांकाचे हा मागचे व्हिडिओ घातांक बघून घ्या सगळे. राहिले हा वर्गमध्ये सगळे व्हिडिओ बघून घ्या मागचे बरं का. आज शेवटचा व्हिडिओ आहे घातांकाचा. हा तर 3चा 9वा घात हो वजा गुणिले 3चा 5वा घात घातांकाचा गुणाकार आहे. मग घातांकाची काय होते बेरीज होते. परंतु एक ऋण संख्या असल्यामुळे इथं वजाबाकी झालेली आहे. ठीक आहे. कंसाचा काय घात आहे रे कंसाचा x घात आहे. ठीक आहे. त्यानंतर 27. 27 म्हणजे काय रे 27 म्हणजे 3चा घन. 3चा तिसरा घात 27 म्हणजे काय आहे 3चा तिसरा घात. ओके. आता बघा आता 3 बरोबर हे जे कंसाच्या बाहेरचा जो घातांक आहे त्यांचा काय करा गुणाकार करा 4x करा गुणाकार बरोबर 3चा तिसरा घात. पाया समान आहेत. पाया समान असेल तर काय असतं समान तहरीम असतं. पाया समान असेल तर तहरीमल बेरीज घातांक समान असतात. बरोबर आहे. म्हणून x बरोबर 3/4. ओके समजते सगळ्यांना? हो आनंदी? सर. हो सर हो सर. कोण तर नवीन आले बघा आज पहिलाच दिवस आहे. नावं टाईप नसले की मला सापडत नाही. संचित सोनवणे समजते ना? संचित हो सर. हा आर्यन वेळेवर येत जा की. दररोज दुसरा काय येतो रे क्लास संपायच्या पुढे. आर्यन जगदाळे वेळेवर यायचं वेळेवर. हा आता नवनीत स्वाध्याय 10.2 संपलेला आहे. आता नवनीत स्वाध्याय आपण 10.3 घेऊया. ठीक आहे. नवनीत स्वाध्याय 10.3 मधला पहिला प्रश्न मी घेतोय. नवनीत स्वाध्याय 10.3 मधला पहिला प्रश्न. चा 1/3 गुणिले चा 1/4 गुणिले चा 1/5 भागिले चा 1/4 गुणिले चा वजा 2/3 गुणिले 1/चा 1/25. हे सोडवायचंय. आता काय करावं लागेल रे पाया समान आहेत. घातांकाची काय करावं लागेल सांगा? पाया समान आहे घातांकाची काय करावं लागते बेरीज करावं बेरीज. लागते. काय करावं लागते बेरीज. ठीक आहे. तर बघा पण त्याच्या अगोदर काही गोष्टी आपण पहिल्यांदा करून घेऊया. इथे बघा आता अंशामध्ये पण चा घातांक 1/4 आहे. आहे का हो सर. अंशामध्ये? हो सर. हा 1/4 कॅन्सल 1/4 कॅन्सल झालं. सेम सेम कॅन्सल झालं. ठीक आहे. अजून काही स्टेप्स करूया आपण. चा घातांक 1/3 गुणिले चा घातांक 1/5 भागिले चा घातांक 2/3 गुणिले आता हे जे हा जो घातांक आहे हा छेदामध्ये आहे. हा जो घातांक आहे तो छेदामध्ये त्याला मला अंशामध्ये घ्यायचा आहे. तर काय करावं लागेल काय करावं लागेल घातांक मध्ये ऋण लिहावं लागेल. चा ऋण. वजा 1/25 लिहावं लागेल मला. ठीक आहे. 1/चा 1/25 घात होता त्याला मी आता छेदाला मी अंशामध्ये घेतलं. अंशामध्ये हा नियम आपला लक्षात घ्या. नियम कोणता लक्षात घ्या घातांकाचा कोणता नियम आहे 1/चा वजा m घात हा नियम होता. असं असेल तर त्याला अंशात घेतलं चा m घात लिहितात धन करतात. आणि जर छेदामध्ये एक छेद चा m घात असेल तर अंशामध्ये लिहित असताना 1/चा वजा m घात लिहितात. ठीक आहे. छेदामध्ये धन असेल तर अंशात ऋण होतं आणि छेदात ऋण असेल तर अंशात धन होतं. ओके त्या पद्धतीनं. आता बघा आता हे घातांकाची काय करा बेरीज करून घ्या. 1/3
अधिक 1/5. ठीक आहे. घातांक पाया पाया समान आहेत, गुणाकार आहे म्हणून घातांकाची बेरीज. छेदामध्ये पण बेरीज करून घ्या. ए वजा 2/3 अधिक वजा 1/25. बरोबर आहे. हा, आता बघा बेरीजकडे बाजूला करतोय. 1/3 अधिक 1/5. हा, छेदाचा गुणाकार 3 × 5. हा, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार छेदानं तिरकस गुणायचे. 1 × 5 अधिक 1 × 3. ठीक आहे. काय करतोय, अपूर्णांकाची बेरीज करतोय. हे तुम्हाला 6वीला झालेलं आहे. ओके. 5 × 1 = 5, 3 × 1 = 3, 5 × 3 = 15, 5 आणि 3 8, 8/15. इथपर्यंत समजले सगळ्यांना? काही अडचण आहे? नाही सर. हा, नाही सर. एचा घातांक 8/15 आला. छेदामध्ये बघूया आता. छेदातलं काय, वजा 2/3 वजा 1/25. ठीक आहे. सोडवा. 3 × 25 वजा 2 × 25 वजा 1 × 3. ठीक आहे. वजा 2 × 25 वजा 50 वजा 3, 25 × 3 = 75 वजा 53/75. ओके. वजा 53/75. आता बघा घातांक काय आहेत, पाया समान आहेत. घातांकाची काय होणार आता, वजा बाकी होणार. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. अरे सगळंच ड्रॉइंग क्लिअर झालं. अगदी ठीक आहे, आलं. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हा, आता बघा, आता थोडी किड्या बाजूला करतोय मी. किड्या बाजूला येतोय. एचा 8/15 वजा 53/75. ठीक आहे. आता वजा वजा काय होणार सांगा रे? अधिक. अधिक. 8/15 अधिक 53/75. ते सोडवा. 53/75 8/15 अधिक 53/75. आता इथं 75 × 15 केलं तर खूप मोठं होत जातं. तेव्हा मी काय करतोय, लसावी काढतोय. लसावी माहिती आहे ना? लसावी लसावी आपण टॉपिक शिकलोय. काढा बरं 15 आणि 75 लसावी. 15 आणि 75 लसावी काढा. 3. 3 3. कसं येईल? 75 येईल. मसावी नाही, लसावी विचारले. लसावी. 15च्या बाळात 75 आहे का? 15 × 15 = 30, 15 अधिक 45, 15 अधिक 60, हो सर. 15 × 5 = 75. 75च लसावी येणार आहे. ठीक आहे. त्यामुळं छेदस्थानी 75. लक्षपूर्वक बघा. आता बऱ्याच जणांना अपूर्णांकाचा बेरीज येत नाही. बऱ्याच जणांना 8वीला आलाय, त्यामुळे लक्ष देऊन बघा. मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप सांगतो समजावून. ठीक आहे. आता बघा 8. 8. ठीक आहे. 8 × 75 भागिले 15 अधिक 53 × 75. मी स्टेप बाय स्टेप मुद्दाम लिहितोय तुम्हाला समजावं म्हणून. ठीक आहे. भागिले सर 93/75. काय काय 93/75 आले. बर. ठीक आहे. 53/75 भागिले 75. आता ही समजलं काय स्टेप कशी लिहिली मी? तर मी लसावी काढला, 15 आणि 75चा लसावी काढला, छेदामध्ये 75 घेतलं. त्यानंतर 8 आणि 75चा दीर्घ गुणाकार केला, तो इथं वर लिहिलाय. ठीक आहे. 8च्या छेदामध्ये काय होतं, 15 होतं, म्हणून इथं छेदामध्ये 15 घेतले. ठीक आहे. त्यानंतर ऐकले बघा आता 53ला लसावी काय 75, 53 × 75 केलाय. हा, 53च्या छेदस्थानी काय 75, म्हणून छेदस्थानी 75 घेतले. आता इकडे बघा 75 गेट कॅन्सल. ओके, समजते का सगळ्यांना? पुन्हा सगळं शिकवल्यावर सर मला समजलं नाही म्हणून नका, आत्ताच सांगा समजलं नसेल तर. ठीक आहे. 75 × 75 कॅन्सल. ठीक आहे. 15 × 75
ओके, समजतंय का? हो सर. हा, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 अधिक 53/75 यांची बेरीज केली काय ते सांगा. 4 आणि 3 7, 5 आणि 2 7, 77/75. सर 15/575. सर 15/5 हा सॉरी 75 रे, येतं. 15/5 75, बरोबर आहे, बरोबर आहे. चाललं हा, असतं. 15/5 75 येते, 15 त्रिक केले मी. ओके, हा, 15/5 75. ओके, हा, 8 पंचेचाळीस, 8 पंचेचाळीस अधिक 93. 53/75, 8 सर पंचेचाळीस 93 उत्तर येतं. अधिक 53. ओके, 93 छेद 75, 75. 93 छेद 93 75 याला भाग 75. जातो का बघा 3 न. 93 ला 3 भाग जातो, 3 त्रिक 9, 3 एक 3, 25 त्रिक 31 ते 75. 25 हा, होतंय. 31/25 आपलं उत्तर येते. ठीक आहे, हे गणित जास्त अवघड नाहीये. ज्याला अपूर्णांकाचा भागाकार वगैरे येतो ना, बेरीज वगैरे येते, त्याला अवघड जात नाही. हे फक्त स्टेप बाय स्टेप लिहून सांगावं लागतं, प्रत्येक समजावून तुम्ही मोठं वाटतंय. हे जे मी केले ते कच्चं काम केले केल्या बाजूला. ठीक आहे, ज्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येते ना, ते फास्ट करतो गणित. हा, हा, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी दोन दोन तीन प्रकारे करता येते. एक लसावी काढून करता येते, एक तिरकस गुणाकार करून करता येते, किंवा छेद समान करून करता येते. इथे आपल्याला छेद समान करून पण करता आलं असतं. हा, अपूर्णांकाची बेरीज 3 पद्धतीने करता येते. एक लसावी काढून करा, एक छेद समान करून करा. ठीक आहे, छेद समान करून पण तुम्ही करू शकता. हा, समजले हा उदाहरण? हो सर. हो सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हो सर. पुढचा प्रश्न 10.3 स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न. कंसात वर्गमुळात x चा 3/5 गुणिले वर्गमुळात x चा 2/5 अधिक 2 वर्गमुळात x भागिले 2 वर्गमुळात x चा 2/3 गुणिले वर्गमुळात x चा 1/3 अधिक वर्गमुळात x बरोबर किती. त्याला 2 पर्याय निवडायचे. हा प्रश्न 2017ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न 2017ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 पर्याय निवडायचे आहेत. ठीक आहे, हा, तर हा प्रश्न सोडूया पहिल्यांदा. आता जिथं पाया समान आहेत तिथे घातांकाची बेरीज करून घेऊया. ठीक आहे, जिथं पाया समान आहेत तिथे घातांकाची काय करूया, बेरीज करून घेऊया. ठीक आहे, वर्गमुळात x ला वर्गमुळात x, हा इथला घातांक आहे 3/5 आणि इथला घातांक आहे 2/5, याची बेरीज करा. हा, करा बेरीज. मी बाजूला बेरीज करतोय. 3/5 अधिक 2/5, काहीतरी बेरीज 5/5. बरोबर का नाही? 5/5 म्हणजे काय रे? एक. वर्गमुळात x चा काय तो 1वा घात आला, अधिक 2 वर्गमुळात x आला. छेदामध्ये बघूया, छेदामध्ये पण बेरीज करा. छेदामध्ये काय आहे? इथे 2/3 आहे, इथे घातांक 1/3 आहे. त्या घातांकाची बेरीज करा. 2/3 अधिक 1/3 काय ते सांगा रे? पाया समान आहे, 3/3 छेद 3 ते समान आहे, 3. म्हणजे 1 येतं. म्हणजे काय येतं? 2 वर्गमुळात x चा 1वा घात अधिक वर्गमुळात x. ओके, आता काय करायचंय? आता आता बारकाईने बघा विद्यार्थी मित्रांनो, खालचा छेद आणि अंश सारखा वाटतोय का तुम्हाला? का वाटत नाही? वाटतंय. वाटतोय ना, अंश आणि छेद सारखा आहे. हा, आता बघा थोडी लिहितो, व्यवस्थित लिहितो. 2 वर्गमुळात x, हे 2 वर्गमुळात x जे आहे शेवटी, हे ते पहिल्यांदा लिहिलं आणि हे वर्गमुळात x दुसऱ्यांदा लिहिलं. पुन्हा खालचं जसं तसं लिहितोय. 2 वर्गमुळात x खालचा छेद अधिक x. आता वाटतं का सारखा? हो सर. हा, हो सर. आता हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल, हे कॅन्सल, राहिलं काय? 1 उत्तर आलं. बरोबर आहे का? उत्तर काय आलं? 1 आलं. समजतंय? हा, आता तो 2 पर्याय निवडा म्हणले. अजून एक पर्याय त्यांनी दिलाय, वर्गमुळात x चा 0वा घात.
याचं उत्तर काय येतं असतं रे? एक. हे दोन पर्याय निवडायचे. दिसायला गणित किती अवघड वाटते पण सोडवायला किती सोपं आहे का नाही? हो सर. हो सर. चला नवनीत स्वाध्याय 10.3 मधला तिसरा प्रश्न आपण बघूया. रिजन सांगतो की अजून वेळ आहे 4 मिनिटं. ठीक आहे. नवनीत स्वाध्याय 10.3 मधला तिसरा प्रश्न. जर 109 बरोबर 3चा a वा घात 3 अधिक 3चा b वा घात अधिक 3चा c वा घात तर a प्लस बी प्लस सी बरोबर किती? आत्ताचा प्रश्न आहे बघा, आपण सोडवला होता बघा आत्ता. 13 बरोबर 2चा x वा घात अधिक 2चा y वा घात अधिक 2चा z वा घात. त्या पद्धतीचा प्रश्न आहे. ए बी सी च्या किमती तुम्ही ठेवून बघा. ए बी सी च्या किमती तुम्ही ठेवून बघा 3च्या घातांकी स्वरूपात. आता 3चा दुसरा ठेवा, 3चा तिसरा ठेवा आणि 3चा चौथा ठेवून बघा बरं. ए बरोबर 3चा तिसरा घेऊन बघा. बी बरोबर 3चा ए बरोबर 3चा दुसरा घ्या, बी बरोबर 3चा तिसरा घ्या आणि सी बरोबर 3चा चौथा घ्या. बघा जमतंय का? सर तसं नाही येते. मग आपल्याला 3च्या जागी एच्या जागी 2च्या जागी 0 वा घात घ्यावा लागेल. बरं ठीक आहे. एच्या जागी 0 वा घात घ्या, बीच्या जागी दुसरा घात घ्या, सीच्या जागी तिसरा घात घ्या. दुसरा घ्या. घात घेऊन येते सर. हा बरं घ्या. करा सोडवा. सर आन्सर आलं. हा काय आलं सांगा. सर हा सांगा. 7 एचा 0 वा घात प्लस बीचा ए तिसरा बरोबर घात काय आलं? प्लस चौथा घात. ए बरोबर 0 काय वा आलं? घात आलं सर उत्तर. 0 वा घात. बी बरोबर काय आलं? 3. बी बरोबर 3 आणि सी बरोबर काय आलं? 4. बघा कसं करायचं. 109 3चा ए वा घात म्हणजे 0. 3 बरोबर बीच्या जागी आपण 3 घेतलं आणि सीच्या जागी आपण काय घेतलं 4. हे आपलं मनानं घ्यायचं असते. आपण स्वतः घ्यायचं. आपली बेरीज काय आली पाहिजे? 109 बेरीज आली पाहिजे. त्यासाठी घ्यायचं असते आपण आपल्या मनानं. ठीक आहे. 3चा 0 वा घात म्हणजे 1, 3चा तिसरा घात म्हणजे 27 आणि 3चा चौथा घात म्हणजे किती रे? 81. हा त्यांची बेरीज काय ते 109 येते. राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. म्हणून काय आलं? ए बरोबर 0 आलं, बी बरोबर 3 आलं आणि सी बरोबर 4 आलं. ए प्लस बी प्लस सी यांची बेरीज केली तर बेरीज काय आली? 7 आली. ओके. ठीक आहे. हा बंद. पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सोपा आहे तो तुम्ही सोडवा. ठीक आहे. 3चा वजा 3चा चौथा घात वजा 2चा चौथा घात यापैकी कोणतं चिन्ह आहे म्हणजे ते सोपं आहे, ते तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. 6वा प्रश्न आजचा शेवटचा प्रश्न आपण घेऊया. तो सुद्धा आपण प्रश्न बऱ्याच वेळेस घेतलाय तरी पण आता घेऊया आपण. 7वा प्रश्न आपण घेतलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. रिजॉईन व्हा लगेच बरं का. मी लगेच एंड करतोय मीटिंग. लगेच रिजॉईन व्हा. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. सर्वांनी त्याच लिंकद्वारे परत जॉईन व्हायचं. सकाळी जी लिंक दिलेली आहे त्याच लिंकला क्लिक करून परत जॉईन व्हायचं. ओके. मी एंड करतोय मीटिंग.